गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज बघा, सकाळ सकाळी मम्मीचं कामं चालू झालेलं आहे, रुटीन. नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असतात, ठीकच राहायचं. काकूचं सकाळ सकाळी दळपात चालू आहे. म्हणजे कसं संध्याकाळी वादळ सुटतंय, लाईट जात्या, मग सगळं घोळच होतंय. म्हणजे कसं जे अर्ध्या तासात यायचं आहे ते 3 तास तिकडं अडकून पडतंय. मग लाईट गेली की तिथं गिरणीवरच. त्यामुळं निवडून ठेवायचं आणि लवकर जाऊन चहा पिऊन दळून आणून ठेवून द्यायचं. म्हणजे वाऱ्या वादळाचं तळपं घरात असा होती. काही नसलं तर माणूस चपाती भाजी चटणी भाकरी तर खातच खातं. त्यामुळं तुम्ही पण पावसाळ्याची जुळणी अशी व्यवस्थित करत जावा, म्हणजे कुणालाच उपाशी राहायला लागणार नाही आणि धावपळ होत नाही. मेन म्हणजे बाईची धावपळ होत नाही, पोरांना उपाशी राहायला लागत नाही, घरातली माणसं कामावर नाही येतात त्यांना उपाशी राहायला लागत नाही. वेळच्या वेळेला जेवण मिळतं जर वेळच्या वेळेला पीठ आणून ठेवलं. म्हणजे आता फिरायला चाललो आहे आम्ही. तर गाईज ऊन झाले एवढं, 12:30 वाजून गेले त्या आणि आपल्याला जरा बाजारात जायचं आहे. झाडू पण खराब झाल्यात, झाडू पण आणायचं आहे आणि जरा काम आहे बाकीचं, ते कामं पण करून येतो. अतुल मी चाललो आहे बघा. आत्ता सगळं आवरलं, गहू निवडलं आणि डोळ्याला जरा असं ही रांजणवाडी झाल्यासारखं झाले. डोळा दुखायला लागला आहे, गोळ्या औषध खाल्लं आहे, पण म्हणलं चला आता गॉगलच लावून जाऊया. म्हणता काकू गॉगल लावून जाता. आता काय करायचं, जेव्हाला थोडंसं हाऊस पण करायची आणि कामं पण करत राहायचं. जेव्हाला हाऊस आपण नाही करायचं तर कोण करायचं? हां, तर असं तुम्ही पण जीवाची पण हाऊस करायची, एवढी पण नाही करायची की आपल्याला कोणाला हात पसरायला लागला पाहिजे आणि एवढं पण कमी नाही करायचं की आपला जीव मारून उद्या आपल्यालाच दुःख वाटलं पाहिजे की मी ह्यांच्यासाठी मी जगायचं विसरून गेले. आणि मी तसं केलेलं आहे ना, म्हणून मी तुम्हाला म्हणते मी जगायचं म्हणजे माझ्यासाठी मी जगायचं विसरूनच गेलते पोरांच्या ह्याच्यात. पोरांना पण माहीत आहे चांगलं, त्यामुळे पोरं पण तुम्हाला सांगताल. चला, तेव्हा की पायाचं पडलं बघ खाली. कितीला आहे? 190. हे समृद्धीच आहे. समृद्धी नाही, महानंदा कंपनीचा अनब्रेकेबल 1 वर्ष गॅरंटी. जमून लावा ह्याचे महानंदाचे मी 2-3 तर गाईज हे बघा, पाटा तुटला आहे आणि धुणं धुताना ना पाटा एवढा मला दमवत होता खरंच की कपडे चोळा येत नव्हते. तसेच हप्ता काढला मी, पण आता बाजारात गेल्यावर आणू. नाही, इकडंच मी म्हटलं ह्या दुकानात तुम्ही कायमध्ये येता ना, इथंच आहे. तर हे बघा इथं. आणि ते चौकटी ट्रे कितीचे येते ते आपले टेरेस गार्डनची हे कुंडी बघ आतून. हा कुंडी, ते चौकवाले तो हा तुम्ही आयताकृती घेतला तर आहेत लहान नाही 85 ला बसतो. हा आणि 85 दाखवा ना आपल्याला जरा बघूया कशी क्वालिटी. चांगले आहे का? तो म्हणजे उन्हात जरी थोडं तुम्ही हां, हे खालची आपली बघा तुम्ही. ते ह्याला नाही रे, निशिगंधाला आणि ते रेन लिलीला ही नको, ही खालची बघा, तेवढे बारके नको. हे सगळ्यात खालचे दाखवा किती आहे. हा मोठाच पाहिजे, ते निशिगंध वाढणार नाही रे. निशिगंधाची रोपं काय व्हायला लागल्या, त्याला मैदान लागतंय. हा बोला. हे कितीला आहे? हे कितीला आहे? हे 190, हे 220. हे 190चं आहे गाईज. 170 ला बसते. हे 170ला 190चं आहे, पण 170ला बसतंय म्हणतात. आणि हे बघू दाखवा. हे मोठं आहे. हे बघा. 220. आता मी दाखवते तर मला एक हाताने येत नाही. मोठं आहे. हां हां, हे कितीला? 220. 220. 170. तर ते एकदम म्हणजे 5 घेतले तर जमून देणार का? कितीला? कुठलं पाहिजे? हे हे छोटं छोटंवाला छोटं तर मला 150 पण बस. 150. तर क्वालिटी चांगली आहे. आणि जमून द्या की जरा, 5 एकदम घेणार आहे. हे नाही, हे होलसेल रेट सांगितलं. होलसेल रेट आहे. हो, बघ, पवन कंपनीचं आहे. मार्केटपेक्षा आपल्याला 30% जर्नीला कमी खराब होणार नाही. मे आणि एप्रिलच्या उन्हानं काही होणार नाही. म्हणजे कसं झाडाला एवढं महाग न्यायचं ते नाही, तर मग ते 1-2 वर्षात खराब होणार. मग आपलं नव्हतं कंटाळून टाकून द्यायचं. हां, झाडाला असं पाहिजे आम्हाला ते फुलाची झाडं. तर बघूया हे आता. हां, कंटाळून कोण टाकत नसतंय. लयच खराब झालं, तुकडं पडायला लागले तर मग भंगारला द्यायचं.
नुकसान कोणाला आवडतं का? नुकसान झालं नाही पाहिजे कोणाचं. हो लाकूड पाडायचं. हो मला आपण पाडा तुम्हाला हवे तेवढे हा, सळी हा, गरम हा. करून एक पाडा 2 पाडा तेच तुमच्या आपल्या हिशोबाने. हिसाबनं, हा. सळी गरम करून एक एकदा जादा असली तर मग कसं ते काय काय झाडातलं- कसं घरी बरोबर आहे. आत ठेवतात ना हा. त्यामुळे ते बरोबर आहे बरोबर आहे. आणि जास्त होल असले ना तर पाणी राहतच नाही झाडात, तेव्हा आपल्या हिसाबनं आपल्याला होल हे पाडता सगळं येते. असू द्या मग. हा ही असू दे. ही बघूया. किती हा घ्यायची? घेऊया की 2-4 तर घेऊया. निशिगंधाला पाहिजे मला आणि आपलं रेन लिली सफेद आणि लाल गुलाबीवाली त्याच्यासाठी पाहिजे मला खास. आपली हिरव्या आहे तेच बघ. 4 देऊ तर हे घेतलेत बघा आता. ग्रोबॅग तर आहेत हिरव्या, बघितल्यात तुम्ही टेरिस गार्डनवर. आणि आम्ही आहे 190 हे 250 मोठी नको रे, 190, उचला आलं नाही 250. मला उचला आलं मग पाहिजे. ही घे. घरी use करा हे चालतं. हा छोटीच पाहिजे मला, म्हणजे कसं माती मिक्स करायला पाठी लागते. हे अशी घे. खोलगट घ्या. खोलगट हे 250 रुपये ते नको हे घे. 220 चे आणि हे 190 क्वालिटी पण त्यात काय फरक आहे का? ही क्वालिटी एकच आहे कंपनी एकच आहे मटेरियल एकच आहे फक्त हे हे नवीनच आहे हा. महानंदाचंच आहे ना. ते कसं हे सेंटिंग आहे हा, हे त्यामुळे scenting रेट ला चालू आहे. गाईज मम्मीचं बघा शॉपिंग चालू आहे, काय काय सामान राहिलेलं. हे आता पाठी हे घेतलं, झाडू घेतला आणि अजून चालू आहे तिचं काय तर शॉपिंग. हे बघा ते घरात लागतं आपल्याला कशाला तरी. आणि आता हे ना पाकिट घ्यायचं. हे बघ ते राहू दे. नेल पेन आणि आहेत हे बघा. घरात. हे बघा माझे टिकलेच पाकिट. आता बघूया जास्त नेल्यात चिटकली पाहिजे चांगली अशी, नाही तर मग कधी कधी काय होतंय चिटकतच नाही. मग मला असं मलम लावून चिटकायला लागतं. काय पाकिट काय तिथं सगळ्या लेडीजचे सगळ्या वापरतात ना. लेडीजचे सगळ्या वस्तू भेटायला कॉस्मेटिक ज्वेलरी काय काय आहे ते सांगतात मला, मला काही येत नाही. आणि मी आता तिकडेच पाकिट घेतला बाबा नेल पेंट आणि पेट घेतलाय. झाडू आणले बाजारातनं पण इथं घेतलं सामान होता. हा गणपती दिवाळीला तुम्ही भेट द्या आणि असं पण येऊन भेट द्या. मी आता घेतलंय, आता पुढच्या वेळेला मी भैयाला विचारणार सामान हे कसं लागलंय त्यांना सांगायला येणार आहे. त्यावेळेला पण व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ बघा आणि इथं दुकानात या. चला. मार्केट आणि हे घे. हे मी हा? बेसनची घेतेस ना लाडू. हा बेसनचं बघते ना, पहिल्यांदा आपण घेणार आहे. काय घेत्या? बांगड्या रे अंबानी लई जुन्या झाल्या त्या. हां कुठल्या अचानक नसलं जायला जात काय मिळाला. लाईट कलर आहे की ते. घरात आपल्याला घालतात. हा ही भडक आहे हां ती लाईट कलर आहे. 40 रुपये असे डार्कच घ्यायच नाही. नाही आहे पण असं नाही म्हणलं अचानक जरा म्हणजे फुटल्या आपल्या आणि अचानक पुढे जायचं असलं आपल्याला तर घेऊन ठेवल्या तर लगेच साबण लावून घालता येतात ना. तर हे बघा इथं अतुल बाजार घेऊन थांबलाय आणि माझं चाललंय बांगड्या, हिरव्या बांगड्या घेतल्या त्या पॅक करायचं चालू आहे. आणि आलोय आम्ही बाजारात. हे बघा बाजारपेठमध्ये आले. आता अजून पुढं जायचं आहे आम्हाला. किती झालं? 80. अतुल त्या ह्याच्यात ठेवायला लागेल. समाज आता ते खोलल्या ठेवा. आज आमच्या मम्मीची शॉपिंग काही संपत नाही बघा. घराजवळ गेल्या आणि आहे आपलं किराणा माल. हम्म. तसं नाही, हे दाखव. हां हे घे मग. ते नको, हे घे, ते चांगलं आहे. अडकते ना. हे प्लास्टिक आहे काय? तर गाई सांगते काय
आणि कोरण्याला आम्ही 2-3 दुकान बघितलं, काय काय मुलं नाही आम्हाला पाहिजे तसं इथं मिळालं. तुम्हाला घरी गेल्या दाखवते, आता पॅक केलं आहे. चला चल सुहासनी पासमध्ये. तर काही सकाळी काय झालं, जेवली आणि लई पाठ दुखायला आली म्हणून अशी आडवी पडली जायची. म्हणजे जरा पाठ दुखायला आराम करेल. जे उलट्या चालू झाल्या पूर्ण पोट मोकळं झालं, जेवल्याला पूर्ण उलटी करून गेलं. भूक लागली होती पण म्हणलं नको, जरा झाडू विडू घ्यायचं होतं ना, झाडू घ्यायचं होतं. बाजार घेतला आणि टेरिस गार्डनचं टप घेतलं, पाटी घेतली. पण सगळा बाजार थोडंसं भूक लागली, तर आपण म्हणलं चला नाश्ता करून जाऊया. तर दही वडा खायला लागले या. आणि मी इथंच समोसा घेतला. तुमचं समोसा चला. गाईज फायनली घरी आलो आहे आम्ही आणि सगळा बाजार झाला. फक्त आता किराणा राहिला आहे, ती संध्याकाळी दुकान बंद होतं आणि दळप आणताना आता किराणा फक्त होऊन जाते. हे सगळं सामान बघा आणि फळं वगैरे भाजीपाला थोडंफार आणले. हे काय आहे का? हां हे आंब. पाटी ठेव म्हणजे अशी पांढरं कसं काय झालं? डाग पडल्यामुळे झालं काय? अरे आपण बघितले नाही तिथं. हां पडल्यामुळे झालं वाटतं. हे पडला थोडं होतं. गाईज आता आम्ही आलो आहे दळप घेऊन. बाजार वगैरे झाला, सगळं सामान होतं त्यामुळं आम्हाला येत झालं नाही. आणि अजून माल पण घ्यायचा आहे किराणाचा. किराणा मालाचं तर आज एवढं काम आहे बघा. हां मी म्हणते हे दळप ठेवून घरी मग जाऊया आपण. नको घेऊन जाय की. काय आता शाबू शेंगदाणं थोडासाच माल आहे, लई नाही. तरी पोते एक पोते येणारच की. एक पोतं का तांदूळ आणि एक पोतं म्हणजे एवढंच पोते एक येणार का ते? एवढं हां. असं ठीक आहे. मांडीवर घेते हां त्याला काय जाता जाताच घेऊन जावा. ये दादा नको. चालतंय. आता आज दिवसभर चालूच आहे काम. आता उद्या जायचं आहे आपल्याला शेतात, त्यामुळे आजच घेऊन जा. आणि शाबू नसला तर सकाळी पप्पाचा उपास आहे. होय हां. ठीक आहे. घेऊन जा रात्री.